हे सर्वसमर्थ थोरणी पवित्र 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 सनाधीश परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, तो आमचा सर्वसमर्थ प्रभुदेव, त्याला युगानुयुग मान सन्मान गौरव आदर युगानुयुग असो. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, मागील आठवडाभर तो आम्हाला सांभाळस आणि पुन्हा एकदा देवप्पा तुझ्या पवित्र मंदिरी तू आम्हाला घेऊन आलास, म्हणून आमची उपकार मानतो, ते आम्हाला धन्यवाद. हे देवप्पा, तुझी कृपा अनुग्रह आम्हावर आणि तुझ्या मंडळीवर सदैव असू दे. हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हावर राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घेईन. काही चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो एक बाप्पा. आज आपण दुसरा शास्त्रपाठ जो वाचलेला आहे, प्रगटीकरण याचा दुसरा अध्याय 1 ते 7 ही वचनं, त्याच्यावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. प्रगटीकरण दुसरा अध्याय आणि 1 ते 7 या वचनामध्ये इफिस येथील मंडळीला एक पत्र लिहिलेलं आहे. आणि ते पत्र कोणी लिहिलेलं आहे? ते पत्र परमेश्वराने लिहिलेलं आहे. कुणामार्फत लिहिलेलं आहे? तर योहान आहे ना. योहान जो फात्मे बेटावर होता, त्याला कैद करून ठेवण्यात आलेलं होतं फात्मे बेटावर. तिथं तो आत्म्याने संचरित झाला आणि योहानाला परमेश्वर स्वर्गात घेऊन गेला आणि स्वर्गीय राज्य परमेश्वराने योहानाला, जो 12 शिष्यांमधला एक आहे, तो जो वधस्तंभाच्या पायथ्याशी होता, तो योहान, तोच हा प्रगटीकरण लिहिलेला योहान. देवाची स्तुती असो. आणि या योहान शुभवर्तमान लिहिलेला तोच हा योहान. आणि या योहानाची प्रीती प्रभू श्री ख्रिस्तावर फार होती आणि त्याला प्रगटीकरण देण्याचं परमेश्वराने ठरवलं आणि त्याला ते दिलं. देवाची स्तुती असो. तर त्याने पाहिलं की इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, दुसरा अध्याय 1 वचन, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. आता कोण सोन्याच्या 7 समयांमधून चालतो? प्रभू श्री ख्रिस्त, नाही का. वर दिलेलं आहे की त्याने प्रभू श्री ख्रिस्ताचा चेहरा पाहिला आणि तो मूर्छित होऊन पडल्यासारखा पडला, कारण इतकं तेजस्वी प्रभू श्री ख्रिस्ताचं काय होतं? रूप होतं, नाही का. देवाची स्तुती असे. तर त्या सोन्याच्या 7 समया म्हणजे काय आहे, हे प्रगटीकरण 1 अध्याय 13व्या वचनामध्ये दिलेलं आहे. प्रगटीकरण 1:13. आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला, नाही का. तर सोन्याच्या 7 समया, सोन्याच्या त्या समयांमध्ये आहे की नाही. तर प्रभू श्री ख्रिस्त, आता प्रगटीकरण 1:20 वाचूया. ते 7 तारे, प्रगटीकरण 1:20, ते 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले, त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गुज हे आहे. ते 7 तारे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समया या 7 मंडळे आहेत. 7 समया म्हणजे काय? 7 मंडळे आहेत. आणि 13मध्ये म्हटलेलं आहे, एक प्रगटीकरण 1:13 की तो 1:13 की तो मंडळांमधून चालतो, म्हणजे समयांमधून चालत आहे, नाही का. समयांच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्र पायघोळ वस्त्र परिधान करून चालत आहे. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताची उपस्थिती मंडळीमध्ये आहे आणि असते. देवाची स्तुती असते. चर्चमध्ये प्रभू श्री ख्रिस्ताची उपस्थिती असते, असं आपल्याला प्रगटीकरण 1:13 आणि 1:20 शिकवतो. 1:13मध्ये तो समयांमधून चालतो आणि 1:20मध्ये असं लिहिलेलं आहे की समया म्हणजे काय? मंडळी आहेत. मंडळी म्हणजे इंग्लिशमध्ये चर्च. तर मंडळीमधून प्रभू श्री ख्रिस्त चालत आहे, मंडळीमध्ये प्रभू श्री ख्रिस्ताची उपस्थिती आहे. हे आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय मिळते? समजतं. म्हणून आपण मंडळीमध्ये असलं पाहिजे, नाही का. आणखी 7 तारे त्याच्या उजव्या हातात आहेत असं म्हटलेलं आहे, नाही का, 1ल्या वचनात.
त्याच्या उजव्या हातात 7 तारे आहेत. ते पण आपण प्रकटीकरण 21 काय पाहिलं, जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांची आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गुज हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समया ह्या 7 मंडळे आहेत. त्याच्या उजव्या हातात असलेले 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत. 7 प्रकारच्या मंडळ आहेत, 7 प्रकारचे चर्चेस आहेत. अख्ख्या जगभराला हे लागू आहे. 7 प्रकारचे चर्चेस या अख्ख्या जगभरामध्ये आहेत आणि त्यांचे जे सेवक आहेत, दूत आहेत, मंडळीचे दूत म्हणजे मंडळीचे सेवक, म्हणजे मंडळीची सेवा करणारे देवाचे सेवक, ते कुठं आहेत? प्रभू श्री ख्रिस्ताच्या उजव्या हातात आहेत. कुठं आहेत? हा, उजव्या हातात आहेत. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले ते काय आहे? 7 मंडळांचे दूत आहेत. देवाची स्तुती असो. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या सेवकांना कितीतरी प्रिय आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला त्याचे सेवक कितीतरी प्रिय आहेत. कारण का? त्याने काय केलेलं आहे? सेवकांना कुठे घेतलेलं आहे? त्याच्या उजव्या हातात. आणि मंडळी पण प्रभू श्री ख्रिस्ताला कितीतरी प्रिय आहे, कारण तो मंडळीमध्ये काय असतो? उपस्थित असतो. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन आपण वाचूया, 2 कोरिंथी 8:23. 2 कोरिंथी 8:23. हां 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 हां, देवाची स्तुती असो. तिताविषयी म्हणत आहे. तीत जो आहे तो येशू ख्रिस्ताचा सेवक आहे आणि पौलाचा बांधलेला मुलगा आहे, मुलासमान तो आहे. आणि पौल नेहमी या तीताला काही चांगल्या गोष्टी, देवाच्या गोष्टी शिकवत असत. आणि तो संत पौल काय म्हणतात की तो तीत कोण आहे? ख्रिस्ताचे भूषण असे आहे. देवाचे सेवक, मंडळाचे जासूस हे कोण आहेत? ख्रिस्ताचे भूषण असे आहे. म्हणजे प्रामाणिकपणे सेवा करतात, जे देवाची सेवा करतात, देवाला गौरव देतात, ते ख्रिस्ताचं भूषण असं आहेत. आणि ते कुठं आहेत? प्रभू श्री ख्रिस्ताच्या उजव्या हातात आहेत. देवाची स्तुती असो. आता 2रा अध्याय प्रकटीकरण 2 आणि 3 वचन आपण वाचूया. तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. तर हे इफिसच्या मंडळीला परमेश्वर सांगत आहे योहानाला की तू त्यांना असं सांग. आणि हा परमेश्वराचा निरोप आहे इफिसच्या मंडळीला. आपण बघायचं आहे की आपली मंडळी ही इफिसमध्ये मोडते का? इफिस सारख्या मंडळीमध्ये आपण आहोत का? ते आपलं आपण चेक करायचं आहे. तर इथं असं म्हटलेलं आहे की तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. आता कसं काय ठाऊक आहे? काय झालं होतं इफिसमध्ये? परमेश्वराला इफिसमध्ये काय काय आढळलेलं आहे ते आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय 8 ते 12. टायटल काय दिलं बघा, इफिस येथे पौल. हां, हां, मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करतात. तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि पुरातनाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला. असे 2 वर्ष चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. हां, देवाची स्तुती असो. 11 वचन. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले. ते असे की रुमाल किंवा पडकी त्याच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. हे कुठं घडलेलं आहे? इफिसमध्ये. आणि इफिस हे जे ठिकाण आहे ते तुर्कस्थानमध्ये आहे. कुठं आहे? तुर्कस्थानमध्ये आहे. आणि तुर्कस्थान
मधलं इफिस हे ठिकाण ग्रीकांची वस्ती होती, ग्रीक लोकांची वस्ती होती. आणि तिथं संत पौल गेलेले आहे. आणि तिथं संत पौल जाऊन सभास्थानामध्ये वगैरे रस्त्यावर वगैरे शिकवू लागलेले आहेत देवाचं वचन. आणि मग 9व्या वचनामध्ये आपण बघतो की लोक काही कठोर झाले, ते विरोध करू लागले, यांच्या मार्गाची निंदा करू लागले. तरी पण पौल डगमगला का? नाही. 10व्या वचनामध्ये लिहिलं असं 2 वर्ष चाललं. म्हणजे पौल तिथे इफिसमध्ये किती वर्ष राहिलाय? 2 वर्ष. तो लोकांना शिकवतोय हा मार्ग आहे, येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे, तोच एक देव आहे, त्याच्या वाचून अन्य कोणी देव नाही. आणि मग परमेश्वर संत पौल यांच्याबरोबर असल्यामुळं काय झालेलं आहे? चमत्कार झालेले आहेत. कुणाद्वारे? देवाने पौलाद्वारे चमत्कार केलेले आहेत. कसे की पौलाचा रुमाल किंवा त्याची फडकी जरी आणून त्या रोग्यांवर टाकली तरी काय व्हायचं? ते रोगी बरे व्हायचे. असे मोठे मोठे चमत्कार या इफिस या मंडळीमध्ये परमेश्वराने केलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो प्रकटीकरणमध्ये की तुझी कृत्ये, तुझे श्रम आणि तुझे धीर मला ठाऊक आहे. मग हे सर्व बघत बघत करत करत या 2 वर्षामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का? पुष्कळ लोक ख्रिस्ताकडे आले. आणि ते आपल्याला 18व्या वचनात कळतं आहे. 19वा अध्याय 18 वचन प्रेषितांची कृत्ये 19:18. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे प्रगट पुष्कळ जण ख्रिस्ताकडे आले. 19वा अध्याय 8व्या वचनामध्ये आपण बघितलं की इफिस इथं पौल आहे. ती ग्रीक लोकांचे शहर आहे. आणि तिथं 2 वर्ष संत पौल राहिला. परमेश्वराने पुष्कळ चमत्कार पण केले, त्याला विरोध पण झाला, परंतु तो डगमगला नाही, घाबरला नाही. तो वचन सांगतच गेला, मोठ्या सामर्थ्याने सांगत गेला. आणि पुष्कळ लोकांनी काय केलेलं आहे? विश्वास ठेवलेला आहे. 18व्या वचनात. 19व्या वचनामध्ये तर असं झालेलं आहे की जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वाधिक जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. जादूटोणा करणारे लोक तिथं होते. आणि त्यांना जेव्हा समजलं येशू ख्रिस्त हा मार्ग आहे तेव्हा त्यांना भीती वाटली. कारण हे जे जादूटोणा करतात ते कुणाच्या सहाय्याने करतात? भूताच्या सहाय्याने. कुणाच्या सहाय्याने करतात? भूताच्या सहाय्याने. तर ते वचन आहे का बघूया आपण 2 करंथी 2 करंथी करसपत्र यामध्ये लिहिलेलं आहे की ते कोणाच्या सहाय्याने करतात? भूताच्या सहाय्याने करतात. ठीक आहे, याचा रेफरन्स मी तुम्हाला नंतर देईन. तर स्पष्ट असा शब्द आलेला आहे, भूतांच्या सहाय्याने करतात. तर इफिस इथली मंडळी, ते जे जादूगार होते ते सर्व जादूगार काय करायचे? त्यांना कळालं की ते सर्व हे अशुद्ध आत्म्याच्या शक्तीने, सहाय्याने, भूताच्या सहाय्याने करत आहेत. आणि मग काय झालं?
त्यांनी आपली पुस्तकं जी होती जादूटोण्याची ती काय केली, जाळून टाकली. आणि ती किती भरली, जवळजवळ 50,000 रुपयाची किमतीची पुस्तकं त्यांनी जाळली. म्हणजे कितीतरी त्यावेळेची 50,000 रुपये म्हणजे आत्ताचे नाही म्हटलं तरी 50 लाख रुपये असं समजा. कारण जादूटोण्याची पुस्तकं फार महाग असायची आणि त्या जादूटोण्यावर ते पैसे कमवायचे जादूटोणा करून. आणि त्या लोकांना जेव्हा कळालं, संत पौलाने शिकवलं, सांगितलं की बाबा प्रार्थना केली की देव बाप ऐकतो आपली प्रार्थना, तो आपल्याला उत्तर देतो, हे सगळं व्यर्थ आहे आणि भूतांच्या साहाय्याने तुम्ही करता. आणि जो अशुद्ध आत्म्याच्या नादाला लागतो, जो भूतांच्या साहाय्याने या गोष्टी करतो, त्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये नाही. हे जेव्हा संत पौलाने सांगितलं इफिसच्या मंडळीला, तेव्हा त्या जादूटोणा करणाऱ्यांनी काय केली, सर्व आपली पुस्तकं जाळून टाकली. देवाची स्तुती असो. आता पुढचं वचन आपण पाहूया. प्रगटीकरण 2 अध्यायामध्ये आपण आहोत. इथं पौलाला त्रास पण झाला, हे आपण प्रेषित 19 मध्ये पाहूया. 24. कारण देमेत्रिय नावाचा 19:24 प्रेषित. कारण देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अर्थमी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमून म्हटले, गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की हातांनी केलेले देव हे देवच नाहीत. असे या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात बोलून त्यांना फितवले आहे. बघा, देमेत्रिय नावाचा एक माणूस होता, तो देव्हारे करायचा आणि अर्थमी देवीचे ते देव्हारे तो करत असे. मग त्यांनी लोकांना फितवलं, चिथवलं की बाबा आपण हा आपला व्यवसाय आहे, याच्यावर आपलं पोट चालतंय. आणि हे लोक तर म्हणायला लागलेत की हे काय नाही, त्यांचाच देव खरा आहे. मग आपलं धंद्याची बदनामी होणार ना. 27व्या वचनामध्ये तो म्हणतो आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्थमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करतं, तिचे देऊळ पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. पहा, म्हणजे असं फितवणारे लोक पण होते. आणि ते लोक जरी संत पौलाने काम केलं तरी सैतान पुन्हा तिथे काम करायचा. आणि संत पौलांना मग त्रास द्यायचा हे लोक प्रयत्न करायचे. संत पौलांचे जे कोणी शिष्य होते त्यांना धरून मारायचा वगैरे प्रयत्न करायचे. आणि तरीही परमेश्वर म्हणतो की तुझी कृत्ये, तुझा श्रम आणि तुझे धीर मला ठाऊक आहे. कारण या सर्व कठीण परिस्थितीमधून ही इफिसी मंडळी जात असताना त्यांनी धीर धरला आणि त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं. ते त्यांनी सोडलं नाही. की त्रास झाला, लोक विरोधात उठले, तरीही ग्रीक, यहुदी, हेल्लेनी आणि इतर लोकांनी जे येशू ख्रिस्ताचं वचन स्वीकारलं ते स्वीकारलं. आणि संत पौल तिथून निघून गेल्यानंतर पण त्यांनी इफिसकरास पत्र लिहिलेलं आहे. आणि इफिसकरास पत्र हे लिहून ते त्यांना पुन्हा धीर देत आहेत की आपला प्रभू येशू ख्रिस्त जो मरण पावला आणि परमेश्वराने त्याला पुन्हा उठवलं, त्याचे आपण सेवक आहोत. त्याची आपण काय करतो, सेवा करतो, आराधना करतो. तो जिवंत देव आहे. असं काय करतात ते संत पौल इफिसच्या लोकांना इफिसकरास पत्र लिहून काय करतात, त्यांना धीर देतात. इफिसकरास पत्र काढूया आपण. हां, आपण पाहू 3-4 वचन. इफिसकरास पत्र 1 अध्याय 3-4 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.
त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. पहा, संत पौल काय करत आहेत? सांत्वन करत आहेत, या लोकांना पुन्हा धीर देत आहेत आणि परमेश्वर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला काय मिळालेले आहे? मुक्ती मिळालेली आहे, तारण मिळालेलं आहे. आणि तोच ख्रिस्त त्याच्या 11व्या वचनामध्ये त्याच्या ठायी आपण काय झालेलो आहोत? वतनदार असे झालेलो आहोत. आणि त्या ख्रिस्तावर आम्ही काय ठेवलेली आहे? आशा ठेवलेली आहे. देवाची स्तुती असो. तर या गोष्टी संत पौल काय करतात? इफिस या मंडळीला पुन्हा धीर देण्यासाठी पत्र लिहून कळवलं. मग संत पौल असताना ती मंडळी काय झाली? ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये राहिली, नाही का? आणि नंतर काय झालं ते आपण पाहूया. प्रकटीकरण 2:4. देवाची स्तुती असो. आता काय झालेलं आहे? हे जे प्रकटीकरण झालं योहानाला, तेव्हा तो जवळजवळ 95 इयर्स ओल्ड होता, 95 वर्षाचा होता प्रकटीकरण झालं तेव्हा. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ आणि स्वर्गारोहण हे इसवी सन 34 मध्ये झालं, नाही का? आणि त्यानंतर संत पौलांनी इफिसी मंडळीला जाऊन सुवार्ता सांगितली. पुष्कळ लोक ख्रिस्ताकडे आले. मग ती जी पिढी होती ती ख्रिस्तामध्ये राहिली, नाही का? परंतु आता इथं असं म्हटलेलं आहे की प्रकटीकरण 2:4, तू पहिली प्रीती सोडली. इफिस करास पत्र आहे हे. इफिसच्या मंडळीला देव बोलतो की तू पहिली प्रीती सोडली. म्हणजे पौल होता, चमत्कार घडत होते, लोक विश्वास ठेवत होते, ते विश्वासात आले, पुष्कळ विश्वासात आले. परंतु त्यांच्यानंतरची दुसरी पिढी, नंतरची तिसरी पिढी जी आहे, त्यांनी देवाकडे दुर्लक्ष केलेलं. दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी जी आहे त्यांनी काय केलेलं? त्या प्रमाणात जसं पहिली पिढी संत पौल असताना हवेशी होती, विरोध होता तरी ते देवाबरोबर असायचे. त्या संत पौलाच्या शिष्यांना नंतर मोठ्या सभास्थानात घेऊन त्यांना ओरडलेले आहेत वगैरे वगैरे, आपल्याला माहिती आहे. तरीही त्यांनी काय केलं? देवाबरोबर टिकून राहिले. मग संत पौल काय म्हणतात की देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला. आता आपण वाचले इफिसकारास पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचले की देवाने काय केलं? तुम्हाला आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी काय झाली? देवापासून बहकली. मग काय होतं? या इफिस हे तुर्कस्थानामध्ये आहे, मी तुम्हाला सांगितलं. आणि तिथे भूमध्य समुद्राचा एक भाग आहे आणि तिथून व्यापार चालतो. मग दुसरी पिढी व्यापारामध्ये गेली, व्यवसायामध्ये गेली आणि मग त्यांना वेळ मिळेना. रविवारी चर्चला जाणं, देवाची भक्ती घेणं, अटेंड करणं, यामध्ये त्यांना वेळ मिळाला. व्यापार व्यवसाय याच्यामध्ये काय झाले? ते बिझी होऊन गेले, दुसरी पिढी, तिसरी पिढी. आणि मग परमेश्वर म्हणतो की तू काय केलेली आहेस? पहिली प्रीती सोडलेली आहेस. अधिक काम, अधिक व्यापार, अधिक पैसा, अधिक व्याप याच्यामध्ये ती दुसरी तिसरी पिढी काय झाली? बिझी राहून गेली. वाडवडील त्यांचे जसे होते, नित्य नियमाने ते देवाच्या मंदिरात येऊन देवाची प्रार्थना करणे, उपासना करणे. फार सुंदर संदेश झाला आहे आपल्याला सणाच्या दिवशी रोहित दिवर यांनी दिला की चर्च हे फक्त देवाच्या उपासनेचं ठिकाण आहे आणि तिथं देवाची उपासना झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे. तर खरोखर आहे ते, देवाची स्तुती असो. तर हे देवाचं मंदिर देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि देव काय करतो? त्याच्या मंदिरामध्ये त्याची उपासना आराधना केलेली त्याला आवडते.
आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे, मार्क 11:30 आपण वाचलं की तो आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. मग त्या प्रीतीस्तव आपण त्याला भेटायला येतो. त्या प्रीतीस्तव आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो. पण ह्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने मुलांची मुलं जी झाली ते व्यापार, उद्योग, व्यवसाय, पैसा, काम याच्यामध्ये बिझी झाले आणि ते मंदिराला येणं त्यांनी सोडलं. देवाच्याकडं ध्यान देणं त्यांनी सोडलं. आणि म्हणून परमेश्वर त्यांना काय म्हणतो की तू पहिली प्रीती सोडली. म्हणजे पहिल्यांदा जी मंडळी स्थापन झाली ती पहिली प्रीती या इफिसनी काय केली, सोडली. आणि मग सल्ला देतो परमेश्वर 5व्या वचनात, प्रकटीकरण 2:5, तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. काय सल्ला दिलेला आहे? पश्चाताप कर, पहिली कृत्य कर. म्हणजे पहिल्या प्रीतीमध्ये तू पुन्हा ये, पुन्हा परमेश्वराला मान दे, पुन्हा परमेश्वराला वेळ दे, पुन्हा परमेश्वरासाठी धडपड कर. पहिले जशी प्रीती होती, जशी मंडळी स्थापन झाली तेव्हा ती प्रीती आता पुन्हा तू कर. पश्चाताप कर. माहिती आहे, दानिएलाने पश्चातापाची प्रार्थना केली होती. दानिएल 9वा अध्याय 5 ते 19 या वचनामध्ये ती पश्चातापाची प्रार्थना दिलेली आहे. हे देवा आम्ही चुकलो, हे देवा आम्ही तुला सोडलं, हे देवा आमचं तोंड काळं झालं, आम्ही तुला सोडलं तेव्हा आणि तू आमच्यापासून दूर गेलास, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. दानिएल 9:5 ते 19 मोठी प्रार्थना केलेली आहे. आणि परमेश्वरांनी ती प्रार्थना ऐकली आणि गॅब्रिएल दूताला पाठवलं आहे ना, की तुझ्या प्रार्थनेचा आरंभ झाला आणि मी इथं आलो, मला आज्ञा झाली, मी इथं आलो. देवाची स्तुती असो. तर पश्चाताप करून प्रार्थना करायला सांगितलेलं इफिसच्या मंडळीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, दुसरा अध्याय 7, नाहीतर तुझी समई तिच्या ठिकाणावर काढून टाकेल. आता आपण काय बघितलं तर समई म्हणजे काय, मंडळी आहे. देवाची स्तुती असो, बरोबर उत्तर दिलं सिस्टरने. समई म्हणजे मंडळी आहे. आणि 7 तारे उजव्या हातात आहेत ते म्हणजे काय, देवाचे सेवक आहेत. देवाची स्तुती असो. तर तुझी समई तुझ्या ठिकाणावरून काढून टाकेल. आणि आज असं झालेलं आहे, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 10व्या पिढीमध्ये चर्चला लोक न आल्यामुळे चर्च बंद पडलेत, ते दुसऱ्यांनी विकत घेतलेत आणि तिथं हॉटेल वगैरे चालू झालेत. अशी काही उदाहरणं आहेत आपल्याला परदेशांमध्ये पाहायला मिळतात की जिथं चर्च होतं तिथं आता हॉटेल वगैरे चालू आहे. याचं कारण हेच आहे की पहिली प्रीती सोडली, पुढच्या पिढ्यांनी देवाला सोडलं. आणि जर देवाला सोडलं तर मंडळी समई मी त्या ठिकाणावरून काढून टाकेन. असं झालेलं आहे. शिलोह इथे मंदिर होतं, देवाने त्याची उपस्थिती तिथून काढून टाकली. शल्मोनाचं मंदिर होतं, तिथून पण देवाने त्याची उपस्थिती काढून घेतली. तर मंडळीतले लोक जर जागृत नसतील, मंडळीतले लोक जर देवामध्ये विश्वासू नसतील, मंडळीतले लोक जर देवाच्या चर्चला येण्याचा कानाडोळा करत असतील, मंडळीतले लोक जर देवाला मान सन्मान देत नसतील तर देवाला ते आवडणार नाही. देवाने मोठ्या कष्टाने, मोठ्या त्याच्या सामर्थ्याने एवढे पैसे त्या देवाच्या सेवकांना दिले आणि चर्च बांधून देवाच्या मंडळीला दिलं. तर त्या मंडळीमध्ये देवाचे लोक यावं आणि देवाची स्तुती आराधना करावं अशी देवाची इच्छा आहे. नाहीतर ती समयी परमेश्वर काय करेल, काढून टाकेल. ते चर्च, ती मंडळी परमेश्वर काढून टाकेल. आणखी काही चांगल्या गोष्टी या मंडळीबद्दल दिलेल्या आहेत. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलायताच्या कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करतो. 6वं वचन. लाई म्हणजे खोटं बोलणे, खोटं शिक्षण देणारे जे लोक आहेत त्यांचा तू द्वेष करतोस. ही चांगली गोष्ट आहे. खोटं शिक्षण देणारे आपल्यामध्ये नको. संत पौल गलतीकराच्या पत्रामध्ये असं म्हणतात की जर जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली त्याच्या व्यतिरिक्त देवदूताने जर येऊन सांगितले तरी तो शापित आहे. किती भयंकर आहे. सुवार्ता फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची. देव परमेश्वर पिता, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हा त्रैक्य देव, याच्या व्यतिरिक्त जर कोणी तुम्हाला काही सांगितलं तर ते सगळं खोटं आहे. आणि या निकलायताच्या कृत्यांचा तुम्ही काय केला पाहिजे, द्वेष केला पाहिजे. ते ऐकायचं नाही. ते न ऐकण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, बायबल माहिती पाहिजे.
देवाची स्तुती असो. आणि शेवटचं वचन आत्मा मंडळांना काय म्हणतोय, ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. जीवनाचं झाड आहे, त्याला एक फळ आहे, ते मी खायला देईन. तुमच्या मंडळीमधून, इफिसमधून जे कोणी विजय मिळवतात, जे कोणी देवाच्या बरोबर शेवटपर्यंत टिकून राहतात, त्यांना स्वर्गीय राज्यामध्ये जे जीवनाचं झाड आहे त्याचं फळ खायला देईन. देवाची स्तुती असो. आता हे जीवनाचं झाड कुठं होतं पहिले माहिती आहे? प्रेज द लॉर्ड, एदेन बागेमध्ये होतं नाही का? ते आपल्याला उत्पत्ती 3:22 पाहायला मिळतं. वाचा उत्पत्ती 3:22. आणि दुसरं कोणीतरी प्रकटीकरण 22:2 काढा. प्रकटीकरण 22:2. उत्पत्ती 3:22 वाचा. हां 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 प्रेज द लॉर्ड. ते जीवनाचं झाड कुठं होतं? एदेन बागेमध्ये होतं. आणि त्याचं फळ खाल्लं तर सर्व काळ जिवंत राहतो, असं ते जीवनाचं फळ आहे, झाड आहे. आणि ते आता कुठे आहे? प्रकटीकरण 22:2 वाचा. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते. हां हां देवाची स्तुती असो. मग आता हे जीवनाचं झाड कुठे आहे? आता स्वर्गीय राज्यामध्ये आहे. म्हणजे परमेश्वराने ते एदेन बागेतून काढून कुठं नेलेलं आहे? स्वर्गीय राज्यामध्ये नेलेलं आहे. दर महिन्याला ते आपली फळं देतं. आंबे वगैरे, द्राक्ष वगैरे खायला आपल्याला आवडतात फळं. तसं हे सुंदर फळ आहे. दर महिन्याला वेगवेगळं फळं ते जीवनाचं झाड देतं, जीवनाची फळं देतं. आणि ते आरोग्यास चांगलं आहे आणि सार्वकालिक जीवनास चांगलं आहे. सर्व काळ मनुष्य काय करतो? त्याने जिवंत राहतो. म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये आत्मे आहेत आणि त्यांना खाण्यासाठी हे काय आहे? जीवनाचं झाड आहे. आणि ते सुंदर फळ तिथं स्वर्गीय राज्यामध्ये परमेश्वराने ठेवलेलं आहे. देवाची स्तुती असो. इफिसी मंडळी याच्यामध्ये आपण आहोत का, हे आपण बघायचं आहे. जर तुम्ही चर्चला आलात तर ती मंडळी टिकून राहील. जर तुम्ही चर्चच्या बाबतीत थोडंसं ॲक्टिव्ह असला तर ती मंडळी टिकून राहील. आणि मंडळी जर टिकून राहिली तर परमेश्वर मंडळांमध्ये फिरतो, वास करतो, वस्ती करतो, उपस्थित असतो. येशू ख्रिस्त हे आपण पाहिलं. आणि जर आपण प्रीती सोडली, देवावरची प्रीती सोडली, आपण चर्चला येणं सोडलं तर सैतान टपूनच बसलेला आहे. तो काय करतो? जागा कब्जात घेतो आणि दुसऱ्याला पैसा पुरवतो. तो ते जागा विकत घेतो आणि तिथे मंडळी चर्चच्याऐवजी दुसरं काहीतरी सुरू करतो. समयी काढून टाकीन असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण इफिसमध्ये आहोत का बघायचं. आणि सर्व पिढ्या ज्या येतील तुमच्या, त्या सर्वांनी देवाच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी देवाच्या मंदिराला यायचं, देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायचं, देवाला मान द्यायचा, देवाची उपासना करायची. आणि देवावर जी पहिली प्रीती केली तशीच प्रीती तुमच्या पिढ्यांच्या, पहिल्या पिढींमधल्या लोकांनी जशी प्रीती केली तशीच प्रीती तुम्ही करत जा. आणि परमेश्वराला प्रथम स्थान द्या. म्हणजे ही समयी प्रभू श्री ख्रिस्त काढणार नाही, ही मंडळी प्रभू श्री ख्रिस्त काढणार नाही. आणि जीवनाच्या झाडाचं फळ परमेश्वर आपल्याला खायला देईल जर आपण शेवटपर्यंत त्याच्या विश्वासामध्ये टिकून राहिलो तर. आपण प्रार्थना करू. हे देवप्पा, तुझ्या विश्वासामध्ये आम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेव आणि तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाबा. आमेन.